रसिक हो नमस्कार. काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत. एक कथा सादर करते आहे. कथेचं शीर्षक आहे माझा बाबा होशील का. एका इंग्रजी कथेचा हा अनुवाद. मूळ लेखकाचं नाव माहीत नाही. आयुष्य नेहमी प्रश्न विचारत नाही, कधी कधी ते फक्त एक हात पुढे करतं आणि तो हात पकडला तर चमत्कार घडतात. निस्वार्थ प्रेमाची असामान्य ताकद दाखवणारी ही सुंदर कथा माझा बाबा होशील का. अभिवाचन नेहा पुजारी. त्या छोट्या मुलीने मला विचारलं, मी मरेपर्यंत तुम्ही माझे बाबा होऊ शकता का. हा तिचा नेमका प्रश्न होता. 7 वर्षांची मुलगी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली, नाकात नळी लावलेली आणि माझ्याकडे पाहत होती. मी एक अनोळखी रफ टफ चेहऱ्याचा बायकर. म्हणाली, माझ्या उरलेल्या वेळात तुम्ही माझे बाबा होण्याचे नाटक करू शकता का. मी 58 वर्षांचा बाईक रायडर आहे. नाव माईक. दोन्ही हातांवर टॅटू, छातीपर्यंत दाढी आणि मी डिफेंडर्स मोटरसायकल क्लब चालवतो. दर गुरुवारी मी मुलांच्या हॉस्पिटलमध्ये आजारी मुलांना गोष्टी वाचून दाखवतो. 15 वर्षांपूर्वी आमच्या क्लबमधल्या एका मित्राच्या नातवाला कॅन्सर वॉर्डमध्ये काही महिने राहावं लागलं. तेव्हापासून माझी ही सेवा सुरू झाली. लहान मुलं मला पाहून आधी घाबरतात, पण मी ते समजून घेतो. मी मोठा आहे, आवाज भारी आहे आणि माझं रूप असतं जणू मोटरसायकल गँगच्या चित्रपटातल्या खलनायकासारखं. मी मुलांच्या हॉस्पिटलमध्ये गोष्टी वाचून दाखवणारा प्रेमळ माणूस काही वाटत नाही. पण जसं मी गोष्ट वाचायला सुरुवात करतो तसं मुलं माझा चेहरा विसरतात. गोष्टीची जादू सुरू होते आणि मुलं गोष्टीमध्ये रंगून जातात. मला वाटलं आम्हाला पण तशीच असेल. मार्चमधल्या एका गुरुवारी मी 432 नंबरच्या रूमपाशी पोहोचलो. नर्स म्हणाली, ही नवी पेशंट आहे, 7 वर्षांची, स्टेज 4 न्यूरोब्लास्टोमा. 3 आठवडे झालेत तिला इथं. एकही नातेवाईक भेटायला आलेला नाही. काय, कोणीही फॅमिली मेंबर नाही. मी विचारलं. नर्सच्या चेहऱ्यावर ताण होता. आई तिला उपचारासाठी इथं घेऊन आली आणि परतलीच नाही. आम्ही आठवड्यापासून शोधतोय. अमाराचा कुठलाही नातेवाईक नाही. ती थोडी बरी झाली तर तिला फॉस्टर केअरमध्ये पाठवतील. आणि जर ती बरीच झाली नाही तर. नर्सने नजर चुकवली. तर ती इथेच मरेल, एकटी. मी 432 नंबरच्या दरवाजापाशी उभा राहिलो. आत जाण्याचा धीर काही होत नव्हता. मी याआधीही मरत असलेल्या मुलांना वाचवलं होतं. ते सोपं कधीच नसतं. पण एक छोटी मुलगी जी पूर्णपणे एकटी मरणार आहे, हा एक नवा भयानक अनुभव होता. मी हलकेच दार ठोठावलं आणि उघडलं. हॅलो, मी माईक. तुला हवं असेल तर मी तुला गोष्ट वाचून दाखवू शकतो. बेडवर पडलेली मुलगी माझ्याकडे पाहत राहिली. मोठे तपकिरी डोळे, किमोमुळे डोक्याला केस नाहीत आणि चेहऱ्यावर फिक्की छटा, जणू शरीर लढाई हरत चाललेलं. पण तरीही ती माझ्याकडे पाहून हसली. तुम्ही खूप मोठे आहात, ती हळू आवाजात म्हणाली. होय, लोक नेहमी तेच म्हणतात. मी पुस्तक उचललं. एका जिराफाची गोष्ट आहे, जो नाचायला शिकतो. ऐकायची का. तिने मान हलवली. मी खुर्चीत बसलो आणि वाचायला सुरुवात केली. अर्धी गोष्ट झाली आणि तिने विचारलं, मिस्टर माईक. काय ग, बोल ना. तुम्हाला मुलं आहेत का. तिच्या त्या प्रश्नाने माझ्या हृदयात जोरात कळ उठली. मला एक मुलगी होती. 16 वर्षांची असताना कार अपघातात गेली.
20 वर्ष झाली. अमारा शांत होती. पुन्हा म्हणाली, तुम्हाला बाबा असणं मिस होतं का? आता माझ्या घशाला कोरड पडली. होय बेटा, रोजच, प्रत्येक दिवशी. माझे बाबा तर मी जन्माच्या आधीच निघून गेले, ती सहज म्हणाली. आणि आईने मला इथं सोडलंय. नर्स सांगतात ती परत येणार नाही. काय बोलू मी या मुलीशी? एक 7 वर्षांची मुलगी, जिने तिचं मरण आणि तिचं एकटेपण दोन्ही स्वीकारलं होतं. तिला काय दिलासा द्यायचा? ती पुढे म्हणाली, सोशल वर्कर म्हणते की जर मी बरी झाले तर मला फॉस्टर फॅमिलीकडे पाठवतील. पण मी डॉक्टरांना बोलताना ऐकलं, ते म्हणतात मी कदाचित ठीक होणार नाही. असं नको बोलूस बाळा. नाही, ठीक आहे. तिचा आवाज खूप स्थिर होता. 7 वर्षांच्या मुलीपेक्षा जास्त शांत. मला माहीत आहे, मी मरते आहे. सगळ्यांना वाटतं मला समजत नाही, पण मला सगळं समजतं. मी ऐकलंय, कॅन्सर सगळीकडे पसरलाय. कदाचित 6 महिने, कदाचित त्यापेक्षाही कमी. मी पुस्तक बाजूला ठेवलं. ती माझ्याकडे तिच्या मोठ्या डोळ्यांनी पाहत होती. मी एक विचारू का मिस्टर माईक? काहीही विचार बाळा. तुम्ही माझे बाबा व्हाल मी मरेपर्यंत? ती हॉस्पिटलमधली रूम एकदम शांत झाली. मशीनचं बीप बीप धुसर झालं. 58 वर्षांचं माझं सगळं आयुष्य एका क्षणात जड ओझ्यासारखं पाठीवर बसलं. मी काहीही बोलू शकलो नाही. माझ्या मुलीचा चेहरा डोळ्यासमोर आला. तिचं शेवटचं पाहिलेलं हसणं आणि तिच्या नंतरच्या माझ्या आयुष्यातलं भयान रिकामपण. अमारा एकटक माझ्याकडे पाहत होती, लहानशी, धाडसी, शांत. मी हो म्हणावं वाटत होतं, अगदी मनापासून. पण मी फक्त एक रफ बायकर, आठवड्यातून एकदा मुलांना गोष्ट वाचून दाखवायला येणारा. मी रात्री अजूनही झोपेत दचकून माझ्या मुलीचं नाव घेऊन ओरडणारा. मी कोणाचा बाबा कसा होणार? माझा गळा दाटून आला. जड स्वरात मी म्हणालो, मी होईन तुझा बाबा, पण खरं सांगू, मी बाबा म्हणून किती चांगला असेन मला माहीत नाही. कदाचित चुकाही करेन. तिचा छोटासा चेहरा सूर्याप्रमाणे उजळला. काही हरकत नाही, तुम्ही माझ्यावर प्रॅक्टिस करा. आणि त्या क्षणी मला परत एक मुलगी मिळाली. नर्सेस रडल्या, सोशल वर्कर तर आणखी रडली. मी म्हटलं, तात्पुरती कस्टडी, मेडिकल गार्डियनशिप, जे काही हवं ते करा. तिला घरी जायला परवानगी मिळणार असेल तर मी तिला घरी नेईन. नसेल तर इथं हॉस्पिटलमध्ये तिच्यासोबत प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण राहीन. माझ्या क्लबमधले सगळे हॉस्पिटलमध्ये जमले. 25 हार्लिनचा आवाज पार्किंगमध्ये घुमला. सिक्युरिटी गार्ड आधी घाबरले. नंतर त्यांनी पाहिलं, प्रत्येक बाईकवर टेडी बेअर बांधलेला आहे. आम्ही सगळ्यांनी 432 नंबरची रूम हॉस्पिटलसारखी राहू दिली नाही. एकाने गुलाबी बेडशीट आणलं. एका मित्राने छोटंसं लेदर जॅकेट आणलं. डॅडीज गर्ल असं लिहिलेलं. कुणीतरी फेअरी लाईट्स लावल्या. एक मित्र 10 मिनिटांसाठी लपवून छोटं कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला. अमारा इतकी हसली की ऑक्सिजन लावावा लागला. गुरुवार आता रोजचा दिवस झाला. जिराफची गोष्ट इतक्या वेळा वाचली की दोघांनाही पाठ झाली. मग शार्लट्स वेब, हॅरी पॉटर वाचून झालं. तिचे हात कमकुवत झाले की मी दोघांसाठी पुस्तक धरत असे. तिला वेदना होत असेल तर मी तिच्या छोट्या बेडमध्ये तिच्या शेजारी झोपायचो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून झोपायची आणि मी तिच्यासाठी जॉनी कॅशची जुनी गाणी गात राहायचो. डॉक्टर एक दिवस म्हणाले,
स्कॅन वाईट यायला हवेत, पण तसे ते येत नाहीयेत. 6 महिने, 9 महिने, 12 महिने झाले. 8व्या दिवशी ती उठली आणि म्हणाली, "डॅडी, मी स्वप्नात धावत होते. माझे पाय चालत होते." मी हसून म्हणालो, "आपण ते स्वप्न खरं करणार ग." 2 आठवड्यांनी डॉक्टरांनी मला बोलावलं. डोळ्यात कमालीचं आश्चर्य. "तिच्या स्पाईनमधले ट्यूमर कमी होत आहेत. मी कधीच पाहिलं नाही असं." ते क्षणभर थांबले, म्हणाले, "खूप सुधारणा दिसते आहे, पण समजत नाही कशी ते." पण मला माहित होतं, हे प्रेम होतं, जिद्दीचं, खरं, मोठ्याने धडधडणारं, टॅटू असलेलं प्रेम. 18 महिन्यांनी ज्या दिवशी तिने विचारलं होतं, "तुम्ही माझे बाबा व्हाल का?" त्या दिवशी अमारा स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून बाहेर पडली. माझा हात धरून, छोटंसं लेदर जॅकेट घालून, आकाशापेक्षा मोठं हास्य करून. क्लबने मोठी पार्टी केली. गल्लीत आवाज घुमला. पोनी होते, बाउन्सी कॅसल होतं, केक तर हार्लेच्या चाका एवढा मोठा. आणि सूर्य मावळताना अमारा माझ्या मांडीवर बसून आकाशाकडे पाहून म्हणाली, "डॅडी, बोल बेटा." मला वाटतं मी आता लवकर मरत नाही. मी तिला एवढं जवळ घेतलं की आमचे दोघांचे हृदयाचे ठोके एकसारखे ऐकू येत होते. "बरं बरं," मी म्हटलं. माझा आवाज थरथरत होता, कारण मी आत्ताच तर बाबा व्हायला सुरुवात केली होती. ती आज 15 वर्षांची आहे. अजूनही कॅन्सर फ्री. अजूनही रोज मला डॅडी म्हणते. अजूनही 432 नंबरच्या रूममधली गुलाबी शीट लावून झोपते. आणि प्रत्येक गुरुवारी, पाऊस असो वा ऊन, आम्ही दोघं त्या मुलांच्या हॉस्पिटलमध्ये जातो. मी माझ्या हार्लीवर, ती मागे बसून मला घट्ट धरून. आणि आम्ही त्या मुलांना गोष्टी वाचून दाखवतो, ज्यांना भीती वाटत असते, वेदना होत असतात. काही नाती रक्ताची नसतात, पण प्रेम मिळालं की वाढतात, आशेने फुलत जातात. त्या दिवशी अमाराने मला बाबा बनवलं आणि मी पुन्हा एकदा माणूस झालो. कधीकधी एखाद्याचं आयुष्य वाचवताना आपण आपलं स्वतःचं आयुष्यही नव्यानं जगायला शिकतो. फेसबुकवर वाचलेला हा एका इंग्रजी कथेचा अनुवाद. मूळ लेखक माहीत नाही. रसिक हो, प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, आपुलकीचं महत्त्व सांगणारी ही कथा आपल्याला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, मित्रपरिवारात शेअर करा. आणि असं दर्जेदार उत्तम साहित्य ऐकण्यासाठी माझ्या काही श्रवणीय या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.